नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे बीडकरच्या साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय 6 एप्रिल ते 12 एप्रिल 2025 दरम्यानच्या महत्वाच्या चालू घडामोडी. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी मध्ये ग्लोबल टॅरिफ अँड ट्रेड हेल्प डेस्कची सुरुवात. ग्लोबल टॅरिफ अँड ट्रेड हेल्प डेस्कची सुरुवात. भारत सरकारने जागतिक व्यापारातील गुंतागुंतीचे टॅरिफ नियम समजून घेण्यासाठी आणि व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी ग्लोबल टॅरिफ अँड ट्रेड हेल्प डेस्क सुरू केले आहे. ग्लोबल टॅरिफ अँड ट्रेड हेल्प डेस्क भारतामध्ये सुरू केलेले आहे. डीआरडीओची डीआरडीओची गौरव ग्लाइड बॉम्ब चाचणी यशस्वी. डीआरडीओने 8 ते 10 एप्रिल दरम्यान सुखोई 30 MKI विमानाद्वारे गौरव या लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केली. वनस्पतीमध्ये सूक्ष्म प्लास्टिकचे शोषण करून घेण्याची क्षमता आहे. अभ्यासानुसार वनस्पतीची पाने हवेतून सूक्ष्म आणि नॅनो प्लास्टिकचे कण शोषू शकतात, ज्यामुळे अन्न साखळी आणि पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. तर इथे बघा, हे नॉर्मल सॉइल दिसतं आपल्याला आणि इकडे कंटॅमिनेटेड सॉइल म्हणजे खराब मातीचे मृदा आहे किंवा खराब कण किंवा जे वातावरण खराब असल्यामुळे त्याची वाढ खुंटलेली आहे किंवा कमी झालेली आहे असं. ईएनएसओ ईएनएसओ तटस्थ स्थितीची घोषणा. राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय प्रशासन ने उष्णकटिबंधीय पॅसिफिक मध्ये ईएनएसओ तटस्थ स्थिती जाहीर केली आहे, ज्यामुळे हवामानातील बदलांचा अंदाज लावणे शक्य होईल. तेव्हा म्हणजे महासागर हे शांत आहे किंवा त्याची स्थिती तटस्थ आहे. स्टेटस तटस्थ, हलचल नाही आहे त्याच्यामुळे वातावरणाचा अंदाज घेता येईल, असं बदलाचा अंदाज लावणे शक्य होईल. PM-04 क्षेपणास्त्राचे प्रदर्शन. डीआरडीओने हैदराबाद मधील संरक्षण प्रदर्शनात पाकिस्तान विरुद्ध वापरासाठी डिझाईन केलेले PM-04 शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सादर केले. बांगलादेशसाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द केले. भारताने बांगलादेशी निर्यातदारांसाठी भारतीय हद्दीतून तिसऱ्या देशामध्ये माल वाहतूक करण्याची ट्रान्सशिपमेंट सुविधा अधिकृतपणे रद्द केलेली आहे. जागतिक बँकेचा सामाजिक संरक्षण अहवाल. जागतिक बँकेच्या अहवालानुसार सुमारे 1.6 अब्ज लोकांना कोणतेही सामाजिक संरक्षण मिळत नाही, ज्यामुळे सुधारणा आवश्यक आहे. कॅलिफोर्नियामध्ये समुद्री सिंहाचे आक्रमक वर्तन, समुद्र सी लायन म्हणतात त्याला. कॅलिफोर्नियाचे किनारपट्टीवर डोमोइक ऍसिडमुळे समुद्री सिंहाचे आक्रमक वर्तन दिसून आले आहे, ज्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या परस्पर संबंधाची जाणीव होते. आक्रमक वर्तन दिसतंय त्यांचं. एक विशिष्ट प्रकारचं ऍसिड या ठिकाणी दिसतंय, त्याच्यामुळे त्याचं जे वर्तन आहे ते आक्रमक झाले. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या भागामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील सदरामध्ये, साप्ताहिक चालू घडामोडीच्या पुढील सदरामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बीडीकेचा युट्यूब चॅनल. धन्यवाद.